नमस्कार. BNX न्यूज 9मध्ये मी दयानंद आलोय. आमच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. महापर्व महोत्सव चालू झालेलाच आहे. आपण पाहत आहात आमच्या चॅनलच्या माध्यमातून श्रावण मासानिमित्त प्रत्येक ज्या ज्या समाजाचा रथोत्सव संपन्न होत आहे त्या समाजाचं मुलाखत आम्ही आमच्या चॅनलद्वारे प्रदर्शित आपल्याला करत आहोत. त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील मार्कंडे मंदिरजवळ आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, सर्वप्रथम नमस्कार आणि येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या आपल्याला वर सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. नारळी पौर्णिमा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात कुठं घडत नाही, त्यापेक्षा जास्त संख्येने भक्तिभावाने आणि श्रद्धेने सोलापुरात घडत असतो. त्यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित करणारा मार्कंडे महामुनीचं रथोत्सव आणि रथोत्सव पद्मशाली समाजाकडनं निघालेली असते आणि त्याचाच इतिहास आपण अध्यक्षाकडे जाणून घ्या. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, पद्मशाली समाज हा मूळचा सोलापूरचा नव्हताच, तरीसुद्धा सोलापुरात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो 100% यशस्वी झाला आहे आणि या रथोत्सवाला सुद्धा 100 वर्षाची जुनी परंपरा लाभलेली आहे. त्यानिमित्त अगदी थोडक्यात आपण माहिती काय सांगा. नमस्कार. मी सुरेश पलमारी, अध्यक्ष पद्मशाली ज्ञाती संस्था. माझे सहकारी सचिव श्री संतोष सोमा, उपाध्यक्ष महांकाळ एलदी, अंतर्गत हिशोब तपासनीस रमेश करमकोंडा व तसेच सरचिटणीस राजमुद्र कमटम व आमचे कार्यकारी मंडळ गिरीश श्रीगांधी, संगा, धारा, इतर सर्व सहकारी महोदय. पद्मशाली समाज 1840 साली तेलंगणातून सोलापुरात आल्यानंतर आपल्या पद्मशाली समाजाला बोरामणी नाक्यावर इंग्रजाचे लोक अडवले. हे अतिरेकी दिसतात असं त्यांना वाटलं, कारण त्यावेळेला विणकर हातात घेऊन आले सगळे लोक आणि चालत आले तेलंगणातून. त्यावेळेला उदाहरणार्थ महबूबनगर, शिरसिल्ला, करीमनगर या भागातून पद्मशाली समाज तेलंगणातून स्थलांतरित झालं सोलापुरात. त्यानंतर पहिल्यांदा आल्याबरोबर आपलं मार्कंडे मंदिर एक राहावं अशी सर्व पद्मशाली समाज बांधवांची त्या काळची इच्छा होती. त्यानंतर आपल्या लोकांनी एक एक रुपये जमा करून ही मार्कंडे मंदिरची जागा 621 रुपयाला 1840ला विकत घेतली त्यावेळेला. आणि त्यावेळेची भूमिका कशी होती? शनिवारपेठ, साखरपेठ, सोमवारपेठ, गुरुवारपेठ, गणेशपेठ, रविवारपेठ या भागातच जवळजवळ पद्मशाली समाज होता आणि या भागात विणकाम होतं. त्याला अजून यंत्रमाग नव्हतं. त्यामुळं या भागातल्या लोकांनी ठरवलं की बाबा या भागात आपलं कुलदेवताचं मंदिर राहावं. या उद्दिष्टानं त्या काळी सिद्धरामेश्वराच्या मंदिरात, इथं सिद्धरामेश्वर मंदिर आहे, पंचमुखी आहे, शनी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, त्यांच्या सहवासात आपलं मार्कंडे मंदिरात राहावं या उद्देशाने त्या आपल्या जुन्या लोकांनी सगळ्याकडून 5-5 रुपये, 10-10 रुपये, 20-20 रुपये गोळा करून त्या काळी हे मंदिर बांधले. हे मंदिर बांधलं 7 ऑगस्ट 1924 साली. त्यावेळेला जवळजवळ आठवडाभर 10 दिवस पूर्ण कार्यक्रम झाला. त्या काळी जवळजवळ 10,000 लोक दररोज दैनंदिन श्रावण शुद्ध पौर्णिमेला सहभाग होत होते. त्यानंतर विणकाम आपलं पद्मशाली समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे हातमाग व्यवसाय. हातमाग व्यवसायानंतर पद्मशाली समाजाकडे पुढे पुढे रामकृष्णपंत बेद, मल्लापण्णा पुल्ली, गंगाधर कुचन ह्या लोकांनी ठरवलं की बाबा आपल्या समाजाची काहीतरी सहकारी संस्था राहावं. या उद्दिष्टाने त्या काळी उद्योग बँकेची स्थापना केली, यशवंत मिलची स्थापना केली, सोलापूर मिलची स्थापना केली. त्यानंतर यंत्रमाग फेडरेशन स्थापना केली, नागरी बँक स्थापना केली. केल्यानंतर थोडं मग सर्व विणकर लोकांकडून 1.25 रुपया गोळा करून आपल्या लोकांसाठी यंत्रमाग आणि हातमाग आणि बिडी उद्योगासाठी एक हॉस्पिटल पाहिजे या उद्दिष्टाने त्या काळी सिद्धरामप्पा चिप्पा, हिरापण्णा बोल्ली, सीमा आडम या आपल्या लोकांनी सोलापूर महापालिकेत होतं. त्या लोकांनी फलमारी झोपडपट्टीच्या बाजूला एक हॉस्पिटल उघडावं. सगळ्याकडून त्यावेळेला 100 रुपये, 125 रुपये गोळा करून त्यावेळेला हॉस्पिटलचं रूपांतर केलं. त्यानंतर काय झालं? 95, 96, 97, 98ला देशात मोठ्या प्रमाणात मंदी आली. मंदी आल्यानंतर जवळजवळ भारतातल्या सर्व सूतगिरण्या बंद पडल्या. त्यानंतर त्या सूतगिरणीचा परिणाम आपल्या उद्योग बँकेवर झालं, नागरी बँकेवर झालं, इंदिरा महिला बँकेवर झालं. त्यामुळं आज आपल्या समाजाची अवस्था अशी झालेली आहे. असं ते पाहता गेली 25 वर्ष खासदारकी पद्मशाली ज्ञाती संस्थेकडेच आहे, पद्मशाली समाजाकडेच आहे. त्या काळी सुद्धा आपले रामकृष्णपंत बेत, व्यंकप्पण्णा मडूर, आडम मास्तर, चिंतामणी इंदापुरे ही दिग्गज मंडळी जरी कम्युनिस्ट पक्षात असली तरी सुद्धा पद्मशाली समाजाला धरून होती आणि पद्मशाली समाजाला धरून अनेक त्यावेळेला कार्यक्रम केलेले. आणि तसंच त्या काळी गार्डलांचं शेत होतं, गार्डलांचं शेत विकायला निघालं.
विकायला निघाल्यानंतर तुकाराम मोठेपल्लीनं कळालं की बाबा त्यारलांचं शेत विकायला निघालं. मग त्यावेळेला ही सर्व आपले नेते मंडळी बाळकृष्णप्पा कोंडाकडे ही जमीन घाणवत होती 5,000ला. मग आपल्या लोकांनी म्हणाले की बा आपल्या समाजाला स्मशानभूमी नाही. मग त्यावेळेला प्रत्येक समाज बांधवाकडून रुपया, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, जे 100 रुपये देतील त्यांच्या नावाला प्लॉट केले. त्यावेळेला 5,000ला 58 एकर जागा 1924 साली आपल्या नाट्यसंस्थेच्या बांधवांनी दूरदृष्टी ठेवून विकत घेतलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच पद्मशाली समाज बांधवांचा दबदबा सोलापुरात आहे. वादच नाही. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पद्मशाली समाज ज्या वेळेला 1960ला महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळेला शेवटचे नगराध्यक्ष आपले सिद्धरामप्पा चिप्पा होते आणि पहिले महापौर आपल्या समाजाचे हिरापण्णा बोल्ली हे होते. आणि त्या काळी काय होतं, पद्मशाली समाज हा काँग्रेस पक्ष प्रणित होता आणि जे बी निर्णय होणार ते उद्योग बँकेत होत होते. पद्मशाली समाज जो निर्णय देईल तो मान्य. त्यावेळेला गंगाधर कुचन यांना पूर्ण अधिकार दिलेले होते. त्यावेळी आपले हिरापण्णा बोल्ली झाले, राजाराम बुरबुल झाले, आपल्या समाजाचे पहिले महापौर तेच झाले. म्हणजे सोलापूरचे पहिले महापौर हे पद्मशाली समाज बांधवच होते. हिरापण्णा बोल्ली हे नियुक्त महापौर झाले. नियुक्त महापौर होते. पण कोणत्या पद्धतीने काम होणं, पण सोलापूरचे महापौर मात्र पद्मशाली समाज आणि बांधव. आपल्या लोकांकडे त्यावेळेला दूरदृष्टी होती. मतदान मंगल कार्यालयाची जागा सोलापूर महानगरपालिकेची होती. मग त्या काळी त्यांनी विचार केला आपल्या समाजाला एक मंगल कार्यालय नाही. त्यावेळेला हिरापण्णा बोल्लीच महापालिकेत होते. मग त्यांनी महापालिकेत ठराव मांडून ती जागा महापालिकेकडून घेतली. त्यानंतर काय झालं, समोर पद्मशाली भवनम आहे ती जागा हिरापण्णा बोल्ली आणि गणेश बाळी अत्यंत वाद झाला त्यांच्यात. हिरापण्णा बोल्ली म्हणले ही जागा आमच्या समाजाला पाहिजे. मग गणेश बाळी म्हणले ती जागा सुद्धा आमच्या समाजाला पाहिजे. शेवटी त्यावेळेला त्यांनी अर्धी जागा घेतली आणि आपल्याला अर्धी जागा दिली. म्हणजे दोघांच्या संगणमताने दोघांना सुद्धा अर्धी झाली, आधी जागा मिळाली. तर सर आता आपण म्हणला तर गरजू लोकांसाठी एक हॉस्पिटल आपण निर्माण केलेलं आहे किंवा समाज मंदिर एक बांधलेलं आहे. पण शिक्षण संस्थाबद्दल सुद्धा आपली एक शाखा आहे सोलापुरात अवगत आहे. त्याबद्दल थोडं अवगत म्हणजे त्या काळाला काय झालं, चिलका मल्लय्या हे मोठे उद्योगपती होते आपल्या समाजाचे. त्यांनी त्यावेळेला कुठलीही शाळा नव्हती. हरिभ देवकरणमध्ये त्यांनी प्रवेशासाठी गेले. त्यावेळेला हे साधे लोकांना मी प्रवेश देत नाही या उद्देशाने ती ब्राह्मण मंडळी होती. त्यावेळेला पद्मशाली लोकांना इथे प्रवेश नाही म्हणलं. त्या रागाच्या भरात त्यांनी सिद्धरामप्पा कुचनकडे गेले. त्यांनी म्हणाले की बाबा आपल्या समाजात एक शाळा पाहिजे. मग त्यावेळेला आपल्या समाजातल्या धुरीणींनी कन्ना, मद्दा, कुचन साहेब, पुल्ली मल्लय्या ही सर्व जुनी मंडळी त्यावेळेला कुचन हायस्कूलची संस्थेची स्थापना केलेली. तर पद्मशाली समाजा परराज्यातून येऊन तेलंगणा, आंध्र प्रदेश वगैरे सोलापुरात अगदी स्वातंत्र्य काळापूर्वी येऊन स्वतःचा आपलं एक अस्तित्व निर्माण करून आज या मजलपर्यंत आहे की सोलापुराची दिशा बदलण्याची ताकद पद्मशाली समाज आपल्याजवळ राखतो. आणि वैशिष्ट्याने सांगायचं झालं तर सोलापुराचे महापौर झालेले आहेत, सोलापुराचे नगरसेवक झालेले आहेत, सोलापुराचे खासदार झालेले आहेत. तर प्रत्येक क्षेत्रात एक पद्मशाली समाज बांधव आपला दबदबा निर्माण करून आलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? नाही तर बरोबरच आहे. तुम्हाला माहितीच आहे पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना आपले कन्ना, कुचन हे झालेले आहेत. त्यानंतर विस्तार करण्याच्या संदर्भात धर्माणा साधुल ज्यावेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांनी बुर्ला शाळा काढली, बोंबड्याल शाळा काढली, इप्पाकाल शाळा काढली. दिवसेंदिवस प्रगतीच होत गेलेली आहे. त्यानंतर त्यांनी पुल्ली कन्या प्रशाला काढले. त्यानंतर बुर्ला महिला महाविद्यालय काढले. त्यानंतर आपल्या जे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी झाले, आता दशरथ गोप यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे 3 बिल्डिंग बांधले. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे शालेय प्रगती केलेली आहे. त्यानंतर काय झालं, 2003 साली मार्कंडे मंदिरात आम्ही पदाधिकारी झालो. आम्ही पदाधिकारी झाल्यानंतर आपल्या शहराचे माजी महापौर व आपले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तत्कालीन आणि आपले समाजाचे ज्येष्ठ नेते तात्यासाहेब कोटे यांनी आम्हाला बोलून विचारले, बाबा मार्कंडे मंदिरला काय लागणार आहे. मी महेश कोटेंना सांगतो. त्यानंतर आम्ही महेश कोटेंशी संपर्क साधला. महेश कोटेंशी संपर्क साधल्यानंतर त्यावेळेला मार्कंडे मंदिरचं रिनोव्हेशन, सुशोभीकरण त्यांनी त्यावेळेला 70 लाख रुपये कुठल्याही समाजाची तमा न बाळगता समाजासाठी दिलंय. आणि आज जे दिसतंय त्यावेळेला महेश कोटे यांच्यामुळेच मार्कंडे मंदिराचं सुशोभीकरण झालं. साहेब, हे होते आपल्या समाजाबद्दलची आतापर्यंत आपण सांगितलेली माहिती. अजून एक विषय स्मशानभूमीबद्दलचा. तर सर्वात महत्त्वाचं, जीवन जेवढं सत्य मृत्यूसुद्धा असतो आणि मृत्यूनंतरचा जो धार्मिक विधी असतो तो स्मशानभूमीतच केला जातो. तर पद्मशाली स्मशानभूमीसुद्धा सोलापुरांसाठी एक खूप मोठं त्याने एक सोयीस्कर जागा निर्माण करून दिलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी 58 एकर 2 गुंठे विकत घेतल्यानंतर आम्ही नाट्यसंस्थेचे पदाधिकारी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पद्मशाली स्मशानात आता तुम्ही
अल्ली म्हणून आहेत, तुमचे मित्र इतर समाजाचे असतात. मारवाडी समाजाची स्मशानभूमी चांगले झाले आहे, भावसार समाजाची स्मशानभूमी चांगली झाली आहे. मी आमच्या विश्वासानं सांगितलं की आपण बी स्मशानभूमी सुधारणा करायला पाहिजे. आज आपली 58 एकर जागा आहे. मग आमची बैठक झाली. बैठक झाल्यानंतर सन्मान्य कांचना यन्नम ह्या महापौर होत्या, त्यांना विनंती केली की बाबा स्मार्ट सिटीतून तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा. त्या मॅडमनं सुद्धा 2 कोटी रुपयापर्यंत मदत केली त्यांनी स्मशानभूमीसाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून. त्यांनी 2 कोटी रुपये मदत केल्यानंतर त्यात एक 80 लाख रुपये दिवसेंदिवस तुम्हाला तर माहीतच आहे, जळण आता पुढं मिळणारच नाही आहे. सगळं म्हणाले की बाबा अग्नी धनच करायला पाहिजे, मशीन पाहिजे. मग 80 लाख रुपयाचं मी मशीन तिथं तयार ठेवलेलं आहे. आणि गेल्या वर्षी ज्या वेळेला आम्ही लोकांना लोकार्पण कार्यक्रम केलं, त्यात आम्ही नाट्यसंस्थेने जाहीर केलं की बाबा जे मयत करतील त्यांना 3,000 रुपये खर्च येणार आहे. ते नाट्यसंस्था बेअर करायला तयार आहे. परंतु अजून सुद्धा लोकांची मानसिकता नाही आहे की बाबा आपल्या समाजात काय हे मूळ दिनाल गावाले मूळ दिनालांचे बोक्कल ते चढलेत. तुम्हाला माहित आहे, आपण मशीनमध्ये घातले की तासात आपल्याला हाडं मिळतात. ती अजून आपल्या समाजात मानसिकता नाही आहे. ती मानसिकता थोड्या दिवसांनी तयार होईल. आणि त्यानंतर आम्हाला बसायला आपल्या लोकांना जागा नव्हते. पाऊस आला तर आपल्या लोकांना कोणाला बसायला जागा नव्हते. आम्ही सगळे पदाधिकारी विश्वस्त सगळे समाजाच्या देणगीदाराकडे गेलो. कोणी 5 लाख दिले, कोणी 10 लाख दिले, कोणी कट्टे बांधून दिले 3,51,000. त्यामुळे आज स्मशानभूमी महाराष्ट्रातील सर्वात आदर्श स्मशानभूमी झालेली आहे. त्यात आम्ही जातो, आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा हे आम्ही कमानवर संत तुकारामचं सुद्धा ठेवलेलं आहे. असं झालेलं आहे. सर, आता आपण म्हणलात की अजून लोकांची मानसिकता तेवढी नाही आहे की विद्युत 10 त्यांनी करावं. त्यासाठी आपण लोक जागरणासाठी काय विशेष चळवळ करणार? नाही, आम्ही ज्यांना सांगितलंय, प्रबोधन केलंय. कसं आहे, आपला समाज मागास आणि थोडा अशिक्षित समाज आहे. ते लोकांची अजून मानसिकता नाही आहे त्यात करायचं. सुशिक्षित लोक सुद्धा करायला तयार नाहीत. काय सुशिक्षित लोकांची तयारी आहे, पण त्यांच्या घरातल्यांच्या विरोध आहेत. जुने लोक आहेत त्याच रूढीमध्ये अडकून आले, अजून आहेत. हां, नवीन काय स्वीकारायला तयार नाही, त्यांची मानसिकता तर नाही. त्यामुळं अजून सुद्धा 1 वर्ष 2 वर्ष ते सुद्धा चालू होईल. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, आपल्याकडं तिथं अनेक विधी कार्यक्रम होत होते. त्यावेळेला विजय नक्कांना लोक मारायला आले, हे तुम्ही बंद करू लागला, ते करू लागला. त्यांनी एका टोकाला जाऊन हा निर्णय घेतला तिथं काही सुद्धा कार्यक्रम करायचं नाही. लोक आपल्याला नाव ठेवत होते का हो तुम्ही तिथं जेवता म्हणून. तो आता संपूर्णपणे बंद झालाय. यातून हे परिवर्तनाचेच कुठं तर परिवर्तन झालेलं आहे, पण परिपूर्ण व्हायचं अजून बाकी आहे. ते होईल टप्प्याटप्प्याने. साहेब, आता आपण तुम्हाला कदाचित अजून एक सांगतो, आपल्या पूर्वजांमध्ये आपल्याला ज्या वेळेला लग्न होत होते त्यावेळेला आपल्याला पेंडलीबद्दल म्हणत होते. समाजाचे पंच. समाजाचे पंच सगळ्याला जाऊन सांगायचं आज यांच्या घरी प्रतानम आहे, अक्षयदया आहे, जेवायला या. घरोघरी निरोप द्यायचा. आता पद्धत थोडं बंद होत आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. थोडी काळानुरूपानं त्यात सुद्धा आता बदल होत आहे. आणि त्यानंतर घोंगडे वस्तीत राजम्माबाई कोंडी म्हणून 2000 साली ती जागा आपल्या समाजाला दिलेली होती. आणि तिथे एक भाडेकरी होता न्हावीचा आणि एक बाई होती. त्या न्हावीच्या भाडेकरी कोणालाच ऐकायला नव्हतं, तयार नव्हता. मग आम्ही कोंड्याल साहेब त्या न्हावी लोकांना बोलून घेतलंय, बाबा आम्ही बांधकाम करणार आहोत. त्या बांधकाम करताना मी तुम्हाला एक दुकान देणार आहोत, पण तुम्हाला बाहेरपेक्षा डिपॉझिट कमी. त्यांची सुद्धा मानसिकता तयार झाली. मग आम्ही 75 लाख रुपये गोळा करून ती इमारत बांधली. आज दर महिन्याला तिथं 30 ते 35 हजार रुपये भाडं चालू झालं. समाजात योग्य पद्धतीने उत्पन्न चालू झाले, प्रॉपर्टी झालं आहे. अशी आता आमचं नवीन टीम चांगलं आहे. आमचे विश्वाससुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत करतात. आणि त्यानंतर अक्कलकोट रोडला आपली एक जागा गेलेली होती थोडी, त्यात 2,80,00,000 रुपये ते सुद्धा आता बँकेत आहेत पैसे. आणि लवकरच अक्कलकोट रोड ते मार्केट यार्ड जो रस्ता आहे महालक्ष्मीचा, त्यात TDR आम्ही घेऊन आलो. त्यात जवळजवळ आपल्याला 15 कोटी रुपये मिळतील आपल्याला त्या संदर्भात. आणि पद्मश्री नाट्यसंस्थेची इच्छा आहे नागरी बँक ही आपल्या समाजाची शान होती, उद्योग बँक ही आपल्या समाजाची शान होती. ती जागा घ्यायची पद्मश्री नाट्यसंस्थेचा संकल्प आहे. ह्याला सगळे आमचे ट्रस्टी आमचे पदाधिकारी सगळे मदत करतात. म्हणजे खूप मोठे प्रोजेक्ट अजून बाकी वादच नाही. काळानुरूपानं ते सुद्धा अधिक कामाला मार्गी लागतील तेच वादच नाही, त्याबद्दल लागतील. आणि मार्कंडेय महाराजांची कृपा आहे. आणि त्यानंतर बोमड्यालची एक जागा दशरथ बुरुगल असं भूमिपूजन झालं. त्यावेळेला मी कार्यकारी मंडळावर होतो. त्यावेळेला 1995-96ला त्यावेळेला अरविंद बोमड्यालने 1 लाख रुपये दिलं होतं. मग आम्ही ते 1 लाख रुपये बँकेत ठेवलं. कालानंतर बुरुगल साहेबांचं निधन झालं. त्यानंतर कोण लक्ष दिलं नाही. त्यानंतर आपले कारापुरी साहेब 15 लाख रुपये खर्च करून केलेत.
त्यांच्याकडे नियोजन नव्हतं, काय नव्हतं, ते झालंच नाही. मग ज्या वेळेला पद्मश्री ज्ञाती संस्थेचे आम्ही पदाधिकारी आलो तरुण, तो संकल्प आम्ही हाती घेतला. म्हणजे बंद पडलेलं प्रोजेक्ट जे थांबलेलं होतं ते तुम्ही नव्यानं सुरू केलं. न्यायानं सुरू करून जवळजवळ 1.5 कोटी रुपये आम्ही खर्च केलाय. आता दरवर्षी आम्हाला 10 ते 15 लाख रुपये उत्पन्न होऊ लागलंय. आणि आम्ही पद्मशाली समाजातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आज तुम्ही अनेक मंगल कार्य बघता, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपये भाडं आहे. आम्ही 51,000ला पॅकेजच दिलेलं आहे. म्हणजे पद्मशाली समाजातल्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्याचा उपभोग घेता यावं ह्या उद्दिष्टाने ते बोंबलेल मंगल कार्यालय आम्ही बांधलेलं आहे. त्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न माझ्या मनात आला आहे सर, आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. फक्त सोलापुरात नाही तर तुळजापुरात सुद्धा आपण एक खूप मोठी धर्मशाळा उभारलेली आहे, जेणेकरून सोलापूरचे जे भाई मातेच्या दर्शनात जातात त्यांना सुद्धा खूप मोठी सोय आणि चांगली तिथं आपल्या मार्फत भेटत आहे. त्याबद्दल काय माहिती? तुम्हाला माहीतच आहे की अखिल भारतीय पद्मशाली धर्मशाळा ही संस्था त्यांची वेगळी आहे, पंढरपूर संस्था त्यांची वेगळी आहे. त्यांच्या कारभारात आम्ही लक्ष घालत नाही, त्यांनी आमच्या कारभारात लक्ष पण घालत नाही. सांगताना म्हणजे लोक अभिमानाने सांगतात की आमच्या पद्मशालाची समाजाचा तुम्ही. त्या काळी काय झालं माहिती आहे का, उद्योग बँकेत मी होतो. गंगाधर कुचन, हनुमंत बोरा, पापया द्यावर शेट्टी, कुचन साहेब बसले, दशरथ बुडगुल, एका तासात 15 लाख रुपये जमले. मग कुचन साहेब म्हणाले हनुमंत बोराला, ही संस्था तुम्हीच बघा. नरसाहेब चाटला सुद्धा होते त्यात. त्यामुळे ही संस्था त्यांच्या अंडर चांगलं काम करतायत, नागनाथ बोरा. त्यामुळे आम्ही त्यांच्या याच्यात लक्ष घालत नाही. पण कोणत्या स्वरूपात का होईना पद्मशालीच्या नावानं तर एक लोकांना तिथं मदत, गरजू लोकांना मदत भेटत आहे. आणि त्यात आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विषयाकडे आपण जाऊयात. मार्कंडेय महामुनीचा रथोत्सव जे श्रावण शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी निघत असते आणि 100 वर्ष सुद्धा त्या रथोत्सवाला तर पूर्ण झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 100व्या वर्षाला आपण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपण आमंत्रण दिलेलं त्या कार्यक्रमासाठी. त्या रथोत्सवाचं म्हणजे कथा काय सांगाल किंवा कशा परी निर्माण झालं? पहिले काय झालं, आपली जे जुने मंडळी होते पहिले पालखी मिरवणूक काढत होते. हां, पहिले त्यावेळेची प्रथा होती. त्यावेळेस पालखी प्रथा होती, रथोत्सव नव्हता अजून. रथोत्सव नव्हता. मग पालखीच कसं काढत होते, विजापुरेस, माणिक चौक, मल्लिकार्जुन मंदिर, दत्त चौक, असं त्यावेळेला पालखी होतात. कारण जोड बसवण्याच्या पुढे आपला समाज नव्हतं त्या काळी. मग 1953ला त्यावेळी तिकडे लोकवस्तीत नव्हती, लोकवस्तीत नव्हतं. मग 1953ला सुदर्शन गुंडला यांचे वडील यल्लाप्पा गुंडला यांनी मूर्ती दिली त्या काळी, मार्कंडेय महाराज. मग त्यांनी मूर्ती दिल्यानंतर त्यांचं पूजेचं मान त्यांना मिळालं. त्या काळात त्यापासून 1953ला जे आपलं रथोत्सव चालू झालं त्यावेळेला आपली वसाहत थोडं दत्तनगर, रविवारपेठ, अशोक चौकपर्यंत सुद्धा होतं. तेवढ्यापर्यंतच आपली वसाहत होते. 1953ला हे रथोत्सव चालू झालं. त्याच्या अगोदर आपलं पालखी निघत होतं. अंदाजे मग ज्यावेळी पालखी सेवा निघत होती ती पालखी सेवा किती वर्ष चालली आणि रथोत्सव किती वर्षांतर? म्हणजे 1924ला जे आपलं मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्यानंतर 1953 पर्यंत पालखी महोत्सव चालते. मग 1953 पासून रथोत्सव चालू झाला. मग 1953ला सुद्धा तेवढा समाज म्हणजे विखुरलेला नव्हता, तेवढा खूप लांब नव्हतं. त्यावेळेचा मार्ग काय होतं? हेच मार्ग त्यावेळेला काय होतं सांगतोय का, तेलंगेची पाचपेठमध्ये आपले सगळे पद्मशाली लोक, जगदंबा चौकमध्ये आपले पद्मशाली चौक, दत्तनगरमध्ये आपले पद्मशाली चौकमध्ये अशोक चौकातले लोक येत होते. त्यांनी रेवारपेठ, भद्रावती चौकात तिथून जोग रचोणा, राजेंद्र चौक आणि घोंगडेश्वरचे लोक यावं म्हणून आपण चॅटला कॉर्नरला घेतलं. चॅटला कॉर्नर त्यावेळेला मग तिथून कन्नाथ चौक, मग भावसार रोड, पुन्हा विजापूर वेस, आपले गणेशपेठ, बेस साहेब राहत होते शुक्रार समाचार चौकात, ते लोक सुद्धा पूजा करत होते. साखरपेठेमध्ये गुरुकुल साहेब पूजा करत होते. त्या पद्धतीने हे मार्ग काढले. आता तुम्हाला तर माहीतच आहे, दिवसेंदिवस पद्मशाली समाजाचं विखुरलं गेलेलं आहे. शनिवारपेठ, साखरपेठ, सोमवारपेठ, गोरापेठीतून आता पद्मशाली समाज लांब गेलेला आहे. त्यामुळं तर नाईलाज आहे. थोडाफार मार्ग आहे, आपल्याला काही करता येत नाही. पण साहेब अभिमानाची गोष्ट आहे, लाखोच्या संख्येने ज्या रथोत्सवाला गर्दी जमते, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या रथोत्सवाला वेधून देतो, तो मान मात्र आपल्या समाजाकडेच आहे आणि आपला समाज तो दिमागात पार पडतो. तर त्या रथोत्सवासाठी आपलं नियोजन काय असतं? काय नाही, आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे नियोजन करतोच. सन्मान्य आपल्या समाजाचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांना सुद्धा आम्ही विनंती केली की बाबा एक वर्षी फडणवीसना घेऊन या. त्यांना गेल्या वर्षी सुद्धा विनंती केली. आता ते कुठला जर कार्यक्रम असेल तर ते घेऊन येतील. गेल्या वर्षी
देवेंद्र दादा पोटे पालकमंत्रीला घेऊन आले गोरे साहेबांना आपल्या रथोत्सवाला घेऊन आले होते. यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा निरोप दिलेला आहे. कसं असतं माहिती आहे का, एका व्यक्तीने जाऊन निमंत्रण दिलेलं वेगळं असतं, पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून निमंत्रण दिलेलं वेगळं. म्हणजे अधिकृतपणे संस्थेकडनं आपला निरोप दिलेला नाही आम्ही अधिकृतपणे देवेंद्र दादांना सांगितलं, हां. त्याने पालकमंत्र्याला घेऊन आले ते असं असतं. त्यामुळं आमचं नियोजन आहे, सर्व मंडळाला परवा विनंती केली आहे की तुम्ही सामील व्हा. काय झालं माहिती आहे का, आपल्या समाजात आपल्या भगिनी असतात, रक्षाबंधनचा कार्यक्रम असते, आपल्या घरात व्हायला 12:30, 1, 2 वाजतात. त्यानंतर आपल्या मिरवणुकीला प्रारंभ होतो. आपल्या लोकांची सुद्धा काही चूक नाही आहे, परंतु नाईलाज आहे. पहिले सरकारचं 10पर्यंत बंदी नव्हतं. मी आता 40 वर्ष झालं समाजात काम करतो. गेल्या 20 वर्षापासून रात्री 10ला सुप्रीम कोर्टात आदेश झाला, नाही तर त्या अगोदर रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत मिरवणुका जात होत्या. आणि आता अलीकडे चालू झाले आणि सगळ्याला विनंती केले, उत्साहात सगळ्यांनी सामील व्हावं असे पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे सर्वांना आवाहन करण्यात आले. आणि तुम्हाला सांगतो, सुनील नगर, गोदूताई विडी घरकुल ते आपल्या विडी, ह्या जुनी विडी घरकुल या भागातील लोक दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाही. त्यांना ते दर्शन घेतलेला आनंद वेगळाच असते. त्यासाठी आपल्याला दत्तनगर या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सगळे लोक त्या भागातच तोच केंद्रबिंदू बनलेला आहे. केंद्रबिंदू बनलेला. आता नाही इलाज पोलीस खातं मला सतत सांगताय का हो तुमचं पद्मशाली समाज, पद्मशाली चौक ते भद्रा चौक एवढंच का समाज सब नाही इलाज आहे म्हटलं. किंवा त्यांना त्या काळी आणि आताच त्या काळी आपल्याकडे टिपऱ्या होत्या, मेजून होत्या, आता डान्स ग्रुप झाले, काळाने बदलले. त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम खूप होते आणि त्याची जागा आता डॉल्बी घेतलेली आहे. आता काय तरुणांचा उत्साह असतंय. त्या मुळात सांगतो, अनेक शहरात मिरवणुका निघतात, ते महापुरुषांच्या मिरवणुका निघतात. आपलं हे मार्कंडे देव आहे, जे चिरंजीव आहे, हे चिरंजीव आहे. आपण सुद्धा त्याचा विचार करून आपण सुद्धा सामील होऊन आपण सुद्धा काय करायला पाहिजे, या तरुण वर्गाने विचार करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपण तरुण वर्गांना आव्हानच करू इच्छितो की आपलं कुलदैवत मार्कंडे महामुनीचं रथोत्सव निघताना आपण कोणत्या पद्धतीनं मिरवणूक काढायला पाहिजे, ना की डॉल्बी डीजे लावून अफाट पैसा खर्च करून काही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम केलेले बरं. जे पण आता काही मंडळं मी बघितलंय, एक 4-5 मंडळ जर सोडले डॉल्बी बिल्बी, अनेक मंडळ धार्मिक कार्यक्रम करू लागले, पौराणिक कार्यक्रम करू लागले, आपलं इतिहास रचू लागले. जवळजवळ 70-80% मंडळ चांगलं. आता मला ह्या वर्षी कळालं, जोडबाई पेठ करून मंडळ आपल्या पद्मशाली समाज गोत्रांचं त्यांनी सगळं हे केलेलं, डेकोरेशन केलेलं, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू केलं. एक नवीन यावर्षी चालू होणार आहे त्यांच्या दरवर्षी, गेल्या वर्षी सुद्धा 60% इतिहास, पौराणिक इतिहास आपल्या समाजातील लोक तरुण मंडळ करत होते. असं उत्साह असते, कोणाला काय म्हणत नसते. आणि वारकरी संप्रदायाचे लोक सुद्धा टाळ मृदुंगानं आपली सेवा भक्तीचा प्रदर्शन करत असतात. यावर्षी आपले आमदार आपले डॉक्टर सूर्यप्रकाश खोटे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघच्या वतीने लेझिम स्पर्धा ठेवणार आहेत. त्यांच्या मार्फत सुद्धा उपक्रम चालू होणार. आणि राहिला प्रश्न साहेब, पोलीस प्रशासनानं नाईलाज असतो, कारण सरकारचा आदेश असल्यामुळे 10पर्यंतची वेळ आपल्याला मर्यादित बघा, तो आपल्याला किती त्रासदायक किंवा तेवढ्या वेळात कंट्रोल करणं किती आव्हानात्मक असतं. भावना वेगळा आणि कायदा वेगळा. पोलीस खात्यात सुद्धा भावना आहे, हा गरीब समाज आहे, यांना आपण मदत करावं. पोलीस समाज सुद्धा आहे, पण शेवटी कायद्याच्या पुढे कोणाला काय करता येते. भावना वेगळा आणि कायदा वेगळा. पोलीस खात्याची भावना आहे, त्याने आत्तापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचे त्रास दिले, वेळोवेळी मदतच करत असतात. कोण तर आडमुठ वागलं की पोलीस खात्यात नाईलाज असतो, कुठं तर म्हणजे दाखवाच लागतो, नाही तर संपूर्ण मिरुकला गालबोट लागू शकतो. ह्या उद्दिष्टानं असतं. साहेब, गेल्या 100 वर्षापासून ही प्रथा चालू आहे. अगदी शिस्तबद्धपणे, लयबद्धपणे, भक्तिभाव श्रद्धेने कोणत्याही वर्षी असं हात लावून दाखवत नाही की या वर्षी कुठेतरी काय चुकलं. एवढा मोठा रथोत्सव नियमितपणे चालू असताना मार्कंडे महामुनींची कुठेतरी कृपाच म्हणायचं. कृपाच आहे. ते मार्कंडे महाराज जागृत आहेत आणि चिरंजीव आहेत, सगळ्याला घेऊन चालतात. मार्कंडे हा गरीब समाज आहे, कष्टकरी समाज आहे, इतर समाज आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, एवढे मंडळ झालेत, एक मंडळ 7-8 लाख रुपये खर्च करतात, पण पद्मशाली ज्ञाती संस्था 1 रुपया सुद्धा देत नाही. त्यांना इच्छा आहे आपल्या समाजाचं काहीतरी प्रतिष्ठा राहावं, ईर्ष्या आहे व आपल्या समाजाचं ते बघतात तरुण इतर समाज एवढं मोठ्या प्रमाणात करतात, आपण काय काढू नये. त्यासाठी आम्हाला प्रत्येक समाज बांधव वैयक्तिकपणे लाखोंचा खर्च करून पदरचे पैसे घालतात. पदरचे पैसे लाखोंचा करून प्रत्येक मंडळ वगैरे आणि शिस्तबद्ध होत असते. थोडं 5-10% आपण दुर्लक्ष करायचं असतंय. एक दिवस असते, संधी असते, चला मिळत. 100 वर्षाचा प्रवास हा अगदी सुखकर, समृद्धीने आणि विशेष भरभराटीने ज्या समाजाने सोलापूरला महापौर दिले, खासदार दिले, आमदार दिले आणि म्हणजे
भरपूर संख्येने नगरसेवक सुद्धा दिले. जर कुठं प्रश्न राहिला तर आम्ही सर्वांना पुरून उरू एवढा ताकद आज पद्मशाली समाजाकडे आहे. त्या समाजाचं सोलापुरातील स्थायिक याबद्दल त्याचे अध्यक्ष म्हणून आपण स्वतःला किती भाग्यवान समजतो. मी यंदाच्या नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व पद्मशाली समाज बांधवांना जाहीर आवाहन करतो की आपण सर्वांनी उत्साहानं सामील होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी आणि शांततेत राहावं, एवढंच मी या प्रसंगी आवाहन करतो. आणि मार्कंडेय महाराज सर्वांना सुबुद्धी देवो, चांगलं राहावं, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि या समाजाची भरभराट व्हावं ही श्री मार्कंडेय चरणी मी प्रार्थना. साहेब, शेवटचा एकच प्रश्न विचारतो. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये गणला जाऊ लागला आहे आणि त्याचे निधीसुद्धा सोलापुरात येऊ लागले. तर आपलं सोलापूरचे पद्मशाली समाज सर्वांगाने तर परिपूर्ण आहे, पण यापेक्षा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्या लेवलचं कोणतं तर पुन्हा नवीन उपक्रम काय तर कार्यक्रम त्या लेवलचं आपलं काय तर नियोजन आहे की नियोजन? गेल्या गतवर्षी आपले सोलापूर शहराचे सर्वात तरुण लोकप्रिय महापौर विनायकदादा कोंड्याल यांना विनंती केली की बाबा पद्मशाली समाजासाठी तुम्ही काहीतरी करा. आमचे विश्वस्त रामकृष्णजी कोंड्याल हे आग्रह धरले की बाबा पद्मशाली समाजाला 1 कोटी रुपये पाहिजे. सन्माननीय विनायकदादा कोंड्याल यांनी कुठल्याही मागं पुढं न बघता, कुठल्याही समाजाचा न विचार करता बोर्डात भांडवलीमधून 75 लाख रुपये त्यांनी निधी मंजूर करून घेतला स्मशानभूमीसाठी आणि मार्कंडेय मंदिरसाठी. आणि त्यातल्या त्यात आता जे सुधारणा झाल्या आहे, परवा विनायकदादा कोंड्याल यांच्या माध्यमातून 40 लाख रुपयाचं टेंडर काढलं, हे काम पूर्ण झालं आहे. त्याबद्दल पद्मशाली नेते संस्था त्यांचं सतेज ऋणी आहे, कारण समाजासाठी एवढं करणार कोण माणूस नाही आहे. परंतु कोंड्याल परिवारानं चांगलं काम समाजासाठी म्हणजे ज्या समाज बांधवाला ज्या रूपानं ताकद मिळाली त्या रूपाने त्यांनी आपल्या समाजासाठी परिपूर्ण मदत केलेलीच आहे. तुम्ही आज बघता आडम मास्तर सुद्धा जवळजवळ आज देरनगर म्हणा, गोदुताई म्हणा, जवळजवळ त्यात 50-60% आपल्या समाजातलेच लोक आहेत. आपल्या समाजातल्या लोकांनाच घर आहेत. तेच अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कुठं तर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणारा पद्मशाली समाज हा संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अस्तित्वाने स्वतःचा झेंडा रोवताना दिसत आहे. वादच नाही. आणि साहेब, पुन्हाच एकदा येत्या नारळी पौर्णिमा निमित्त रथोत्सवाच्या आणि सणाच्या आमच्या चॅनलतर्फे आपल्याला संपूर्ण आपल्या समाज बांधवाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे होते आपल्यासोबत ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष पलमारी साहेब. त्यांनी खूप सविस्तर आणि चांगली माहिती आमच्या चॅनलतर्फे सर्व आमच्या प्रेक्षकांना दिलेलं आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.